आपल्यासोबत किशोरी पेडणेकर ताई फोन लाईन वरून जोडलेले आहेत। किशोरी ताई, आपण पाहतोय भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मराठी भाषिकांविरोधात त्यांनी गरळ ओकलेली आहे। मराठी लोकांनी महाराष्ट्र बाहेर यावं, आपटून आपटून मारू असं वक्तव्य त्यांनी केलंय। मुळामध्ये जे खासदार म्हणून भाजपाच्या आहेत आपल्या सगळ्यांच्या माहितीनुसार कळतंय ज्या पद्धतीने शड्डू ठोकले जात आहेत कारण नसताना आम्ही कुठल्याही भाषेचा विरोध केलेला नाही। आम्ही फक्त पहिली ते चौथी ही भाषा मुलांवर लादू नका, मुळात पाचवी पासून आपल्याला ती भाषा आहे याच गोष्टीवरती हा जो की सगळं GR वगैरे मागे घ्यावा लागला। पण हा फक्त आम्ही नाही मागितला, याच्यामध्ये ज्या आमच्या सिने कलाकार आहेत ज्यांनी हा मराठीवर खूप चांगलं अभ्यास केलाय त्या चिन्मयीताई किंवा विचारवंत किंवा शिक्षणामधले विचारवंत यांनी तो संपूर्ण वेळेनुसार वयानुसार ते दिलेलं शेड्यूल आहे त्याला बाजूला करून त्या पद्धतीने हिंदी विषय कारण नसताना सक्तीचा केला। पहिली ते चौथीला हिंदी आम्ही शिकलो, आम्हालाही हिंदी येते, पण पाचवी पासून होतं आणि आमचं म्हणणं तेच होतं भाषेला विरोध नाही, मुलं जरा मोठी होऊ देत, पहिली ते चौथी मुलांना पहिली त्यांची मातृभाषा चांगली कळू देत। इंग्रजी भाषा तर आलीच पाहिजे कारण ती व्यवहाराची भाषा आहे। इंग्रजी भाषा लिहायला वेगळी आहे, ती बोलायला तर त्याच्यापेक्षा वेगळी आहे, समजून घ्यायला वेगळी आहे। पण हिंदी आणि मराठी ही जवळपास ज्याच्यामधले अनुस्वार असतील, वेलांटी असतील, उकार असतील, व्यंजन असतील, जे आपल्या व्याकरण आहे समृद्ध व्याकरण त्याच्यामध्ये मराठी भाषेला मुलं कन्फ्यूज होऊ शकतात आणि म्हणून त्याच्यासाठी इतर लोकांनी विरोध केला आणि आम्ही मराठी भाषेच्या हिंदी भाषेचा नाही। आता जे कोण खासदार आहेत दुबेजी जे कुठून तरी बिहार मधनं मला वाटतं बोलतायत, अहो तुम्ही तिकडे बसताय इथे कारण नसताना मराठी माणसाला लढवण्यासाठी मराठी माणसाला भिडवण्यासाठी तुम्ही हे उद्योगधंदे करताय फालतू काहीतरी। मध्ये कोणतरी एक केडिया आला, मग भोजपुरी थर्ड क्लास फिल्मचा ऍक्टर आला, म्हणजे काय सुपाऱ्या घेतल्यात आणि सुपाऱ्या घेतल्या असतील तर त्या सुपाऱ्या ठेचता येतात। पण कालच आशिष शेलारांनी सांगितलं अगर भाषिकांवर जर कोणी अन्याय नाही केला तर आम्ही खपवून नाही घेणार। मग आता तुमच्या मराठी भाषेवर अभिजात दर्जा दिल्यानंतर जो अन्याय होतोय, उठसूट कोणी भाषा करतोय त्याचा आता काय करणार तुम्ही? बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेल्यानी काय करायचं आता? ते काय करणार आहेत की नाही? म्हणजे आम्ही मराठीसाठी महाराष्ट्रासाठी किंवा मुंबईसाठी आमचे लढे कायम आहेत। त्याच्यामध्ये जे 105 जे हुतात्मे मराठीच होते, त्यामुळे सगळ्यांचा अपमान करायचा कारण नसताना महाराष्ट्र लढवत राहायचं आणि बिघडवत राहायचं आणि आमच्या मराठी मुलांच्या त्यांनी नोकऱ्या विचारायच्या नाहीत, त्यांनी व्यवसाय करायचे नाहीत, त्यांना ह्याच्यातच ठेवायचं। तो काही छुपा अजेंडा चाललाय, अतिशय चुकीचा आहे। त्याला आम्ही समर्थकपणे मग आज राजसाहेब असतील बाकीच्या सगळ्या पक्षांनी मग ते हिंदू आणि अदर भाषिक आणि मराठी हे सगळे आज एक झालेत। धन्यवाद किशोरी ताई आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।